चला तुळशीच्या लग्नाला. सर्वप्रथम गणपतीच्या सुपारीची पूजा करून घ्यावी. त्यानंतर आपल्या लाडका बाळकृष्णाची सुद्धा आपण पूजा करून घ्यावी आणि मग तुळशी मातेचीही तिच्या वृंदावनाची मस्त सजवलेल्या वधूची पूजा करून दोघांना हार घालावे आणि त्यांची प्रथम पूजा संपन्न करावी. आणि अशा प्रकारे वधूवर लग्नासाठी सज्ज झाले की बाळकृष्णाला त्याचं तोंड पश्चिमेकडे येईल आणि त्याप्रमाणे आपल्या वधू म्हणजे तुळशीचं तोंड पूर्वेकडे येईल. याप्रमाणे त्यांना उभं करून मध्ये अंतरपाट धरावा आणि मस्तपैकी लग्नाचे मंगलाष्टक सुरू करावे. आणि हो, प्रत्येक लग्नाप्रमाणे इथंसुद्धा फुलं आणि अक्षता जरूर घ्याव्या बरं का लग्नाला. आणि त्याप्रमाणे मस्तपैकी गाजे वाजा करत त्यांचं लग्न संपन्न होतं. आणि तुळशीचा हार बाळकृष्णाला आणि बाळकृष्णाचा हार तुळशीला, अशा प्रकारे वधूवराने एकमेकांना हार घातले. आणि त्यानंतर मग आपल्या लाडक्या वधूला सौभाग्याचं लेणं म्हणून ओटी भरावी, मंगळसूत्र घालावं. आणि त्यानंतर आपले जे वर आहेत बाळकृष्ण, त्यांना तुळशी वृंदावनात ठेवून द्यावं. दोघांनाही सोबत ठेवल्यावर परत एकदा दोघांच्या डोक्यावरून फुलं आणि अक्षतांचा मस्तपैकी वर्षाव करून त्यांना लग्नाच्या शुभेच्छा द्याव्या. यानंतर त्याच्यासाठी वापरलेलं साहित्य म्हणजे सौभाग्याची ओटी, तसेच गूळ खोबऱ्याचा नैवेद्य, लाया बत्तासांचा नैवेद्य, ड्रायफ्रूट प्रसाद म्हणून, आणि हो, चिंच बोरे आवळा बाळकृष्ण सावळा म्हणत तुळशी विवाह संपन्न करावा. धन्यवाद.